म्हणजे ज्या वेळेला तुम्ही काहीतरी घडताना बेटा त्यावेळेला फक्त आईवडिलांचंच नाव नाही तर तुम्ही तुमच्या गावाचं नाव मोठं करता, एवढं लक्षात घ्या. आणि गावाचं नाव मोठं करायचं असेल, आपल्या गावाला तुमच्या नावाने ओळखवायचं असेल तर तुम्हाला काहीतरी करावं लागेल आणि काहीतरी घडावं लागेल. हाच मी आज तुम्हाला संदेश देईल. बाकी स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कदाचित त्यांनी या ठिकाणी आता बोलले नसत्या तर एक इन्स्पायर स्टोरी कदाचित आपल्याला माहीत झाली नसती, ती आपल्या लक्षात राहिली नसती. अतिशय सुंदर आणि मार्मिक शब्दामध्ये त्यांनी एक शब्द वापरलेला आहे, आठवते तुम्हाला? उकड्यावर पडलेली खापराची छोटीशी तुकडा, ती पाटी म्हणून त्यांनी वापर केलेला आहे आणि तिथून त्यांच्या शाळेत सुरुवात झालेला आहे. मित्र, याच्यासारखी दुसरी इन्स्पायर स्टोरी कोणती नसेल. टाळ्या वाजवा का त्याच्यासाठी जोरदारात. शाबास, अशी स्टोरी मिळली नाही. त्यांना मी आजच्या दिवशी खरोखर तुम्हाला दीर्घायुष्य मिळो आणि तुमच्या हातातून आणखी असं सत्कार्य घडो अशी आशा बाळगतो आणि तुमच्या शाळेमार्फत पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. टाळ्या वाजवा.